थोड्या जाणांक दिसता की हे गव्हर्मेंट डिपार्टमेंट, थोड्या जाणांक प्रायवेट ऑर्गनायझेशनशें दिसता, थोड्या जाणांक डिपार्टमेंट म्हणजे कॉर्पोरेशनशें दिसता. बट तरी सुद्दां ह्या सगळ्याच्या पेक्षाय वेगळें काम हांव मुद्दामून सांगता. इट इज नॉट लायक अ कॉर्पोरेशन. हांव खंयच्याय कॉर्पोरेशनाचें नांव घेवचो ना. तें नांव घेतलें जाल्यार तांचेर टिका केल्ली सारकें जातलें. बट दीस इज नॉट लायक अ कॉर्पोरेशन. म्हणजे आमी एका कॉर्पोरेशना सारकें काम करिना. बट ताज्याय पेक्षा एक स्टेप फुडें वचून म्हणजे वी आर वर्कींग लायक अ प्रायवेट कंपनी. आनी आमचें ऑर्गनायझेशन प्रायवेट कंपनी कशें काम करता आनी तशेंच रिजल्ट फाटल्या 23 वर्सांक आमचें कॉर्पोरेशन GSIDC हें दिता हें सांगता आसतना म्हाका खूब बरें दिसता. हायलायटेड प्रोजेक्ट म्हणजे रिसेंटली केल्ले हायलायटेड प्रोजेक्ट बाब हरीश आनी बाकीची टीम मेळून तुमी हायलायट केले. तितूर अटल सेतू आसतलो, मंत्रालय आसतलें, जॉगर्स पार्क आसतलो किंवा ग्रीन स्कूल प्रायमरी स्कूल आसतलें. हे प्रोजेक्ट हायलायट केले. हाज्या फाटल्यान नो डावट आमी जरी म्हटलें की कन्सल्टंट आमचे ऑन बोर्ड येतात, आमी प्रोजेक्ट डिझायन करता आनी कॉन्ट्रॅक्टर आमचे कन्स्ट्रक्ट करता. हे जरी सगळें आसलें जाल्यार हाज्या फाटल्यान मेन टीम जी काम करता, वीज आवर सिनियर मॅनेजर्स, ज्युनियर मॅनेजर्स, म्हणजे म्हाज्या फुड्यान सगळे बसलेले आसा. संदीप आसा, मिस्टर जूड येवना, बाकीचे सगळे तुमी सगळे जाण आसात. हे सगळे जाण प्रोजेक्ट एक्झिक्यूट कसो करप किंवा प्रोजेक्ट फास्ट ट्रॅक कशें करप ताज्या खातीर फ्रॉम सिनियर मॅनेजर टू आवर मोस्ट एसिस्टंट मॅनेजर पर्यंत सगळे जाण डे एंड नायट काम करता. वेळ पडले जाल्यार बरेचशा प्रोजेक्टाचेर 24/7 बी काम तुमी सगळे जाण करतात. तुमी सगळे जाण काम करून घेता. हांव त्या खातीर तुमच्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. GSIDCच्या 23 वर्साच्या कामा फाटल्यान म्हणजे आमचो टॅक्निकल स्टाफ आसा तसोच म्हणजे ऑफिशियल स्टाफूय जे ऑफिसान काम करता तांचेंय कॉन्ट्रिब्युशन तितकेंच व्हडलें आसा. त्या खातीर मना पासून तुमच्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन. हांव तुमच्या सगळ्यांचे मना पासून अभिनंदन करता. GSIDC सुरवात करता आसतना म्हणजे मनोहरभाई पर्रीकर हांच्या तकलेंतल्यान 2001तल्यान सुरवात जाली आनी इट इज अ स्पेशल पर्पज व्हेहिकल फॉर द स्पेशल प्रोजेक्ट अशें तांच्या तकलेन घेवन तेंच्यांनी सुरवात केली. बट तांकां सुरवातीक 2001 ते 2004 ही 4च वर्सां मेळ्ळी. बट त्या 4 वर्सांत सुद्दां इनोवेटीव प्रोजेक्ट तांच्यांनी लोकां समोर दवरले आनी ताज्या उपरांत 4 ते 12 पर्यंत वेगवेगळे सरकार आयली, वेगवेगळे मुख्यमंत्री तेजे चेअरमॅन जाले. बट खरी कामां जी आसा ती तशी पळयशात जाल्यार 2012च्या उपरांत सुरवात जाली आनी 2012च्या उपरांत एका पेक्षा एक इनोवेटीव प्रोजेक्ट स्टेटींत सगळ्यांनी पळयले आनी सगळ्यांनी प्रत्येक फावटी एप्रिशिएटूय केले. म्हणजे आतां पर्यंत तुमी सगळ्यांत बऱ्यांतले बरे प्रोजेक्ट हे जर आसत तुमी सगळ्यांनी पळयल्या किंवा मुद्दामून म्हणजे आमी कॉफी टेबल बूक जो स्पेशली काडलो तो ताज्याच खातीर, कारण ऑन रिकॉर्ड काही प्रोजेक्ट उरपाक जाय. कारण जसजशीं वर्सां फुडें वता तसतशे आमी फाटले प्रोजेक्ट विसरत वता, आमकांच याद उरची ना. बट तेय प्रोजेक्ट खंय तरी लोकांच्या तकलेंत कायमचे उरपाक जाय. कारण प्रोजेक्ट पन्नो जालो काय तो प्रोजेक्ट कितलो बरो आशिल्लो आनी कितलो ब्युटिफूल दिसतालो हो प्रोजेक्ट मागीर दिसचो ना. म्हणल्यार तो तकलेंत कायमचे उरपाक जाय म्हणून आमी कॉफी टेबल बूक काडपाचो थारायलो. हांवें सांगना फुडें हरीश आनी बाकीच्या टिमीन इनिशिएटीव्स घेतलो आनी कॉफी टेबल बूक काडलो. इट इज अ प्रावड फील जाता. कारण आमी म्हाका दिसता आमकां जेन्ना जेन्ना GSIDCत म्हणा किंवा बाकीच्या जाग्यार आमकां गेस्ट कोण येता तेन्ना आमकांय ताका हँड ओवर कॉफी टेबल बूक करपा खातीर खूब बरो दिसतलो. कारण हे प्रोजेक्ट आमी केले, हाज्या फाटल्यान आमचे सगळ्यांचे कश्ट आसा. हांव प्रोजेक्टाचेर फुडें वयता आसतना हांव परत सांगतलों की हांव काही कॉर्पोरेशनां सदांच एप्रिशिएट करता. ऑन द सेम वे आमी प्रॉफीट मेकिंगाचेर चलता. वी आर नॉट टेकींग अ सेपरेट फंड्स फ्रॉम द गव्हर्मेंट. आमी जे प्रोजेक्ट करता तेजी फीस जी आमी घेता तेजेरूच आमचें ऑर्गनायझेशन चलता. आनी त्याच पद्दतीन हांव मुद्दाम प्रेस मिडियाचे म्हजे फ्रेंड्स आसा तांकां कळपा खातीर सांगता. कारण आमकां वेगळी ग्रँड म्हणजे कॉर्पोरेशन चलोवपाक वेगळी ग्रँड दिना. तर प्रॉफीट मेकिंगाचेर आमचें ऑर्गनायझेशन चलता आनी तातूंतल्यानूच आमी सगळे जाण खूब बऱ्या पद्दतीन काम करता.